जागा नव्हती. रात्रीची वेळ नाहीतर केव्हाचे गेलो असतो. ठीक आहे ठीक आहे. आजा जा ताट वाढ माझ्यासाठी. मी फ्रेश होऊन येते. काल म्हणाला आई बाबा पण आबा गेली बसली अशी अवहेलना अवहेलना केली. अवहेलना केली तुमच्या जन्मदात्या पोरांनी. नशीब लागतात हो तुमच्यासारखे आई वडील मिळायला. नाही माझाही आपला मुलगा नाही. खोटं बोलू नका. तुमचं संभाषण मी आपण सगळं ऐकलंय. ज्या आई बापांना स्वतःचा मुलगा नसल्याची शपथ घालायला लावणारा तो नराधम परमेश्वर त्याला कधी माफ नाही करणार. कधी माफ करणार नाही. माझ्या घरी येताय. कदाचित तुमच्या रूपाने आई वडिलांची सेवा करण्याचं भाग्य तरी मिळेल. रे पोरा ही जखम आता पुरी झालीये. या जखमेचा घाव आता आयुष्यभर मिळणार नाही पोरा. एक कृपा करताय माझ्या. निदान त्या तुमच्या मुलासाठी आणलेले पोहे तरी खायला द्याल मला. तू तरी खा बेटा. तू तरी खा. अरे गाढवा किती वेळची वाट बघते मी. होय का तो? त्यांच्याकडे बघितलंस किती गलिच्छ लोक आहेत हे. ना जाणे किती दिवस आंघोळ केली की नाही. बिमार पडून मरायचं का तुला. मॅडम अन्न मातीत उगवतो म्हणून माणूस माती खात नाही हो. आणि गरीबा घरचं अन्न खाल्ल्यानं माणूस बिमारी पडत नाही. बिमारी तुला होत नसेल पण या वाड्याची रीच माहित आहे ना तुला. मला एखाद्या गरीबाला दिलेली वस्तू अजिबात चालत नाही. का बरं? कारण त्यांची किळस येते मला. हा किळस येते. गरीबाच्या शेतातून आलेला कच्चा माल तुमच्या फॅक्टरीत चालतो. गरीबाचा मुलगा तुम्हाला नवरा म्हणून चालतो. अशी नाही चालत. स्केल पट्टीनं आकृत्या मोजणारी तुमच्यासारखी शिकलेली माणसं त्याच स्केल पट्टीनं माणसा मोजता तुम्ही. घरी बसावं लागेल. चालेल. मॅडम परमेश्वराने दिलेल्या नरद्याला आम्ही सार्थकी लावण्यासाठी जगतो आहे. काय चाललंय? अहो बघा ना या भिकारड्यावरून पाच घालतो ना आणि म्हणतो कसं की आम्ही पैशासाठी जगतो. आम्हाला बिलकुल माणूसकीच नाही. ते बरोबर आहे ना. एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याची पाठवण करणार. अगं जर चिखलात आपण दगड मारला तर चिखल आपल्या संघावर येणार ना. काय रे यांच्या जीवनात समजून घे नाहीतर हे विचार उपाशी मरतील. काय लक्षात. आणि हा तुम्हाला सांगतो उद्याला सकाळचे 6 वाजले तर तुमचं हे गाठोडं घेऊन इथे चालतं व्हायचं. आणि लक्षात चल का. इथून आपण हे गाठोडं घेऊन लवकर निघायचं. कळलं. जेवण करून घ्या.
चाललो आयुष्याचा किनारा सोबत. अरे या परमेश्वराने मला लातेच्या ठोकण्याशिवाय दुसरं दिलं तरी काय रे? काय रे, आता जगण्याची इच्छाच उरली नाही. पाणी थांबा. द्या तो तांब्यावाल्याकडे. मला एक घोट सुद्धा पाणी मिळणार नाही. आणि पाणी हवंय. पाणी हवंय तुला? घे घे घे. या प्रीत भोसलेच्या घरच्या तांब्याने एक घोट सुद्धा पाणी मिळणार नाही. म्हणलं पाणी पिण्याची लायकी कधी आहे का तुझी? तुमच्यामुळे या 2% नोकरांनी मला वाटते तसं बोलावं आणि मी ते सहन करावं. म्हणे पाणी हवंय. तुझ्यावरही वेळ येईल. आज आमच्यावर वेळ आहे, उद्या तुझ्यावर सुद्धा येईल. लक्षात ठेव. चला साई